नमस्कार, मैं हूं आपके साथ उमापाल और आप देख रहे हैं स्टार न्यूज प्लस। आइए अब रुक करते हैं आज की कुछ खास खबरों पर। तब तक आप बने रहिए मेरे साथ स्टार न्यूज प्लस पर। धन्यवाद। चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। देखते रहिए स्टार न्यूज प्लस। राहुरी फैक्ट्री के फातिमा माता चर्च में क्रिसमस का त्योहार हर्षोल्लास के साथ मनाया गया। हर साल की तरह इस साल भी राहुरी फैक्ट्री स्थित नगर मनमाड़ हाईवे स्थित फातिमा माता चर्च में क्रिसमस का त्योहार बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर फातिमा माता चर्च के मुख्य फादर प्रकाश राउत ने श्रद्धालुओं को विश्व में ईसा मसीह के जन्म के उद्देश्य के बारे में बताया और क्रिसमस पर्व के महत्व से श्रद्धालुओं को अवगत कराया। मंगलवार 24 दिसंबर को आधी रात को पवित्र मिस्सा चढ़ाकर प्रभु यीशु मसीह के जन्म का स्वागत किया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में ख्रिस्ती बांधव उपस्थित थे। तो बुधवार 25 दिसंबर को फातिमा माता चर्च राहुरी फैक्ट्री में पवित्र मिस्सा कार्यक्रम समापन के बाद फातिमा माता चर्च धर्मग्राम के विभिन्न गांवों से आए हुए श्रद्धालुओं के प्रति भोजन का आयोजन किया गया। स्टार न्यूज प्लस के लिए महाराष्ट्र के अहमदनगर से जालिंदर आल्हाट की रिपोर्ट। आम्ही तुझी स्तुती करतो, त्याला ख्रिस्ताद्वारे नवजीवन दिल्याबद्दल। नाताळाचा दिवस ख्रिसमस संपूर्ण जगभर आज ख्रिस्ती धर्मीय बांधव हा नाताळाचा सण साजरा करण्यासाठी पवित्र मिसामध्ये सहभागी होतात। प्रत्येक चर्चमध्ये पवित्र मिसाद्वारे बाळ येशूचा जन्म सोहळा साजरा केला जातो। पवित्र मिसा बलिदानाद्वारे या प्रभू येशूच्या जन्माची सोहळ्याची तयारी करून तो साजरा केला जातो आणि त्यामध्ये सर्वजण सहभागी होतात। मग संपूर्ण देशासाठी त्यावेळी प्रार्थना केली जाते। देशामध्ये सर्व आपले राजकीय नेत्यांनी चांगलं काम करावं, लोकांमध्ये आपसामध्ये सौख्य नांदावं, आपण एकमेकाचा आदर करावा, एकमेकांच्या धर्माचा सन्मान करावा, कुणाच्याही विरुद्ध न जाता आपण परमेश्वराचं राज्य या भूतलावर आणण्यासाठी सर्वांनी झटावं, यासाठी आज प्रार्थना केली जाते। आणि बाळ येशूकडे आणि पवित्र कुटुंब, बाळ येशूची आई पवित्र मरिया आणि संत योसेफ या अति पवित्र कुटुंबाचा आदर्श घेऊन सर्व कुटुंबांनी सुद्धा मर्यादित जीवन जगावं असतं आणि त्याचप्रमाणे नीतीने आणि सौम्यतेने आपलं जीवन जगणं हा संदेश आज संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला, संपूर्ण कुटुंबांना आणि विशेष करून आपल्या भारत देशाला उद्देशून प्रार्थना केली जाते। आपल्या देशामध्ये नेहमीच चांगलं सौख्य नांदावं, आशीर्वाद लाभावा आणि सर्व आपले बांधव प्रेमाने राहावे, हीच एक प्रार्थना फार महत्त्वाची असते। आणि अशी प्रार्थना सर्व ख्रिस्ती बांधव संपूर्ण भारत देशभर एकत्र येऊन भारत देशाच्या विकासासाठी राजकीय लोकांनी प्रामाणिकपणे काम करावं व सर्वांची उन्नती करावी, विकास करावा, आपला भारत देश सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी आज पवित्र मिसा बलिदान करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी आज सर्व लोक नतमस्तक होतात आणि त्याप्रमाणे शुभेच्छा व्यक्त करतात व पवित्र मिसा झाल्यानंतर एकमेकांना बाळ येशू जन्माच्या, नाताळाच्या किंवा ख्रिसमसच्या या भेटी गाठी देऊन एकमेकांना आलिंगन देऊन हातात हात देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या जातात। या कार्यक्रमाला किंवा सोहळ्याला सगळे कुटुंब हजर असतात। आमच्या राहुरी फॅक्टरी या फातिमा माता चर्चमध्ये जवळजवळ हजारो लोक एकत्र आले आणि त्याचवेळी आपण सर्व लोकांना अन्न मिळावं म्हणून महाप्रसाद सुद्धा सर्व लोकांसाठी आपण देत असतो, कारण त्या दिवशी गरीब लोकांना अन्न मिळू शकत नसतं आणि आनंदाचा क्षण आहे तो सर्वांना अन्न मिळावं आणि सकस अन्न मिळावं, आपला भारत देश सुजलाम सुफलाम व्हावा, जे कोणी लोक आहेत त्यांची गरिबी दूर व्हावी, हीच परमेश्वराकडे नम्रतेने आज प्रार्थना केली जाते। सर्वांना हा नाताळ सण सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा जावो। आमच्या भारत देशामध्ये
परमेश्वराची कृपा सतत यावी, राजकीय लोकांवर सुद्धा परमेश्वराची कृपा नेहमी असावी म्हणून आजच्या मिसामध्ये प्रार्थना केली आहे. त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि भारत देशासाठी आज परमेश्वराकडे प्रार्थना करतो. सर्वांची आभारी आहे.